हर हर महादेव. नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश्वर आपल्या ट्रेंडिंग ज्ञान या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण श्रावण सोमवाराविषयीची व्रत कसा करायचा, उपवास कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहितीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव. सर्वांना श्रावण सोमवारच्या सर्वात आधी हार्दिक शुभेच्छा. भोलेनाथ सबका भला करे. ओम नमः शिवाय. 72 वर्षानंतर हा योग जुळून आलेला आहे, जो की श्रावण सोमवार आणि श्रावणातला पहिला दिवस हा सोमवार आलेला आहे. श्रावण मास सुरुवात सोमवारी आणि श्रावणातील पहिला दिवस व पहिला श्रावण सोमवार हा एकाच दिवशी आलेला आहे, तो म्हणजे 5 ऑगस्टला. असा हा श्रावण सोमवारातला पहिला दिवस पंचांगानुसार या दिवशी अनेक शुभयोग, आयुष्यमान योगासह प्रीतियोग देखील परिसिद्ध होत आहेत. ग्रहांच्या स्थितीनुसार जर पाहिलं तर शस्त्राग योग, त्याचबरोबर मंगळ गुरु संयोगासोबत शुक्रादित्य योग देखील जुळून येत आहे. यासोबतच चंद्र तसेच नवग्रह देखील राजयोग निर्माण करत आहेत. अशा या शुभ योग काळात भगवान शिवशंकराची आराधना करावी, शिवपार्वतीची पूजा करावी. या काळात याचे विशेष महत्त्व आहे. तसेही श्रावणात शिवशंकराला अनन्य असं महत्त्व आहे. श्रावण सोमवारी उपवास करण्याची किंवा काही जण तर संपूर्ण श्रावण मास म्हणजे पूर्ण श्रावण महिना उपवास करतात. श्रावण सोमवारी भगवान शिवशंकराची पूजा करतात, अशी परंपरा आहे. पहिल्यापासूनच सर्वजण श्रावणामध्ये खास करून श्रावण सोमवारी शिवशंकराच्या मंदिरात जाऊन पूजा अर्चना करतात. याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे देणार आहे. असं मानलं जातं की भगवान शिवाला हा श्रावण महिना खूपच प्रिय आहे. या श्रावण महिन्यात भक्त उपवास करतात, उत्साहाने आणि श्रद्धेने भगवान शिवशंकराची पूजा करतात. सोमवारचे व्रत करणाऱ्यांना सुख प्राप्त होतात. खास करून महिला श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे व्रत करतात. कुमारिका देखील आपल्याला चांगला वर मिळावा म्हणून श्रावण सोमवारचे व्रत करतात, उपवास धरतात. काही तर संपूर्ण श्रावण महिन्यात फक्त फलाहार करून श्रावण महिन्यात पूर्णपणे उपवास करतात. सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही जर सोमवारचं व्रत केलं तर सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही उपवास सोडू शकता, व्रताचे पालन करू शकता. चला तर आपण शिवशंकराची पूजा कशी करावी याबद्दल माहिती पाहू. तर भगवान शिवशंकराचा वार म्हणजे सोमवार, त्यातच श्रावण सोमवार म्हणजे उपासनेचा आणि शिवशंकराला खुश करण्याचा असा श्रावण सोमवाराची पूजा तुम्ही आपल्या घरी देखील करू शकता. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावं. स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात दीपप्रज्वलन करावं. सर्वप्रथम आपण व्रताचा संकल्प करावा. सर्वप्रथम गणेश आवाहन करावं. गणेश मूर्ती असेल तर जलाभिषेक, जर शक्य असेल तर दूध किंवा पंचामृताने अभिषेक करावा. नंतर जलाने स्वच्छ करून स्वच्छ कापडाने पुसून फळीवर किंवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी. त्या अगोदर त्या मूर्तीखाली तांदूळ ठेवावेत. त्या तांदळावर गणेश बाप्पाला स्थापन करा. नंतर शिवशंकराची पिंड असेलच तर त्यांचे पंचामृत किंवा असेल तर दुग्धाभिषेक घालावा. जर शक्य नसेल तर जलाभिषेक करून स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावे. तांदूळ घ्या, त्यावर पिंडीला स्थापन करा. शिवशंकराच्या पिंडीला विभूती म्हणजे भस्म लावून घ्या. त्यानंतर बेलपत्र घ्या. 1, 5 किंवा 108 बेलपत्र वाहा. धोत्र्याचं फूल वाहा. जर धोत्र्याचे फूल नसेल तर धोत्र्याचे फळ वाहा किंवा दोन्ही शक्य नसेल तर शिवशंकराला पांढरा रंग खूप आवडतो म्हणून पांढरे फूल वाहा. अक्षदा अर्पण करा. जर तुम्ही घरी नसाल, मंदिरात गेले तरी देखील शिवशंकराच्या पिंडीला तुम्ही जलाभिषेक करून याप्रमाणे बेलपत्र 1, 5, 108 किंवा बेलपत्र वाहिल्यानंतर धोत्र्याचे फूल वाहा. शक्य नसेल तर पांढरे फूल नक्की वाहा. त्यानंतर अक्षदा अर्पण करा आणि त्यानंतर प्रथम सोमवारी तांदळाची शिवमूठ आहे म्हणून आपल्या उजव्या हातात तांदूळ घ्यावे. ओले तांदूळ करून घ्यायचे. अंगठा वर करायचा, मूठ सरळ करायची आणि करंगळी व मुठीतून हळूहळू तांदूळ पिंडीवर अर्पण करा म्हणजे वाहा. हे देवा, माझी मूठ स्वीकार कर देवा.
माझी इच्छा पूर्ण कर देवा असं आपण शिवमूठ अर्पण करताना म्हणायचं आहे. 3 वेळा म्हणायचं आहे. नंतर महादेवाची आरती करायची आहे. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. पांढरा रंग शिवशंकराला प्रिय आहे म्हणून पांढरी मिठाई किंवा शक्य नसेल पांढरी मिठाई तर खडीसाखर प्रसाद बनवून ठेवायचं. अशा प्रकारे विधिवत पूजा करायची. पूजा करताना श्री शिवाय नमस्तुभ्यं किंवा ओम नमः शिवायचा जप करायचा. असं केल्याने शंकर प्रसन्न होऊन आपल्या भक्ताच्या मनोकामना पूर्ण करतात. दुःख दूर करून सुख व मनोकामना इच्छापूर्ती करतात. दिवसभर उपवास करायचा आहे. यात तुम्ही फळे खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही उपवासाला चालणारा साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता, वडे खाऊ शकता, दूध दही देखील तुम्ही खाऊ शकता. सायंकाळी परत शिवशंकराला बेलपत्र अर्पण करावे, पूजा करावी व उपवास सोडू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील तुम्ही उपवास सोडू शकता. यात तुम्ही सात्विक अन्न हे उपवास सोडताना खाल्लं पाहिजे. कांदा लसूण हे न खाऊ नये. त्याचबरोबर शिवशंकराला वर्ज्य असणारं मांस मदिरा म्हणजे मटण चिकन अंडी देखील खाऊच नये. अशाच सोबत तेलकट म्हणजे तळलेलं खाऊ नये, भगर खाऊ नये. अशा प्रकारे व्रत व उपवासाची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही श्रावण पाळणार असाल तर नक्कीच पाळा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद.